हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समधील प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन 4 काय दिला आहे. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. ही आपल्याला फर्स्ट कंडिशन दिलेली आहे. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. ही आपल्याला सेकंड कंडिशन दिलेली आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? फाइंड द फ्रॅक्शन. फ्रॅक्शन आपल्याला फाइंड करायचं आहे, म्हणजेच आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फाइंड करायचा आहे. मग आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर x आणि y कन्सिडर करू. आता आपण न्यूमरेटर x कन्सिडर करू आणि डिनॉमिनेटर y कन्सिडर. आता आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे पहा. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटर काय कन्सिडर केलेला आहे आपण? y. मग आपण y लिहू. y डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज म्हणजेच काय लिहायचं? इक्वल. डिनॉमिनेटर इज इक्वल टू 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटरचा ट्वाइस आणि त्याच्यापेक्षा 4 मोर. मग न्यूमरेटर काय आहे आपला? x. याची ट्वाइस करायची आहे, म्हणजे त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच किती येईल? 2x. आणि या न्यूमरेटरपेक्षा 4 मोर आहे, म्हणजेच 2x प्लस 4. डिनॉमिनेटर हा 4 मोर आहे दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. आता हे इक्वेशन आपण अरेंज करून घेऊ. हा 2x आपण या साईडला घेऊ आणि 2xचं साइन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच काय येईल? मायनस 2x हा प्लस y इज इक्वल टू 4. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. प्रथम काय करायचं आहे आपल्याला? x व्हेरिएबल असलेली टर्म लिहायची आहे आणि त्यानंतर y व्हेरिएबल असलेली टर्म लिहायची आहे. हा 2x आपण या साईडला घेतला, या ठिकाणी 2xचं साइन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस. तर सेकंड कंडिशन काय दिली आहे पहा आपल्याला. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रेड्युस्ड बाय 6. आपल्याला काय करायचं आहे? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आर रेड्युस्ड बाय 6 ने रेड्यूस करायचे आहेत. मग आपण न्यूमरेटरमधून जर x मायनस केला तर आपल्याला काय मिळेल? न्यूमरेटर काय होईल पहा आपला. न्यूमरेटर इज इक्वल टू x मायनस 6. डिनॉमिनेटर इज इक्वल टू, डिनॉमिनेटर काय आहे? y मायनस 6. आता आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून 6 मायनस केल्यानंतर डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटर काय होणार आहे? डिनॉमिनेटर काय आहे? डिनॉमिनेटर बिकम्स, म्हणजेच डिनॉमिनेटर इज इक्वल टू 12 टाइम्स द न्यूमरेटर. 12 टाइम्स म्हणजेच 12 इंटू न्यूमरेटर x मायनस 6. 12 टाइम्स म्हणजे न्यूमरेटरला आपल्याला 12 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता हे सॉल्व करू आपण. काय मिळेल पहा. y मायनस 6 इज इक्वल टू 12 इंटू x काय येईल? 12x मायनस 12 6 आर 72. आता हा 12x आपण या साईडला घेऊ आणि ही कॉन्स्टंट टर्म मायनस 6 आपण या साईडला घेऊ. काय येईल पहा. हा 12x या साईडला घेऊ, या ठिकाणी साईन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. मायनस 12x हा प्लस y, या ठिकाणी yचं साईन काय नाही म्हणजे प्लस आहे, प्लस y इज इक्वल टू हा मायनस 72. हा 6 या साईडला घेऊ, 6चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस येईल, प्लस 6. ला काय इक्वेशन मिळालं पहा. मायनस 12x प्लस y इज इक्वल टू मायनस 72 प्लस 6, म्हणजेच 72 मायनस 6 केल्यानंतर किती मिळेल पहा आपल्याला? 66. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे? मायनस, या ठिकाणी मायनस येईल. हे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालेलं आहे, याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे आपल्याला 2 इक्वेशन्स मिळालेले आहेत आणि ही 2 इक्वेशन्स सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळणार आहे, म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मिळणार आहे. त्याच्यावरून आपण फ्रॅक्शन फाइंड करू. पहा सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? फ्रॅक्शन फाइंड करायचं आहे, म्हणजेच आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फाइंड करावं लागेल. मग आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर x अँड y कन्सिडर करू. पहा सॉल्व्ह करू आपण. लेट द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन बी x and denominator of the fraction be y. न्यूमरेटर आपण x कन्सिडर करू आणि डिनॉमिनेटर y कन्सिडर करू. आता आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे? द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज, म्हणजे डिनॉमिनेटर काय आहे आपला? y इज म्हणजेच काय? इक्वल साईन द्यायचं. y इज इक्वल टू, डिनॉमिनेटर इज इक्वल टू 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटरचा आपल्याला ट्वाइस करायचं आहे आणि त्याच्यापेक्षा 4 मोर, म्हणजेच त्याच्यामध्ये काय करायचं? 4 ॲड करायचं आहे. आता न्यूमरेटर काय आहे पहा. न्यूमरेटर
एक्स आहे त्याचं काय करायचं आपल्याला टॉईस, म्हणजेच त्याला 2ने मल्टिप्लाय करायचं. काय येईल 2x. याच्यापेक्षा 4ने मोर म्हणजेच +4. मोर म्हणजेच काय करायचं आपण प्लस करायचं आहे, +4. डिनॉमिनेटर इज 4 मोर दॅन ट्वाईस इट्स न्यूमरेटर. आता हा 2x आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 2xचं साईन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळेल पहा, -2x या वायचं साईन प्लस आहे, +y इज इक्वल टू 4. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 1. या ठिकाणी लिहू आपण फर्स्ट कंडिशन. ही काय आहे, फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड कंडिशन काय दिली आहे पहा आपल्याला, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होणार आहे इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रेड्युस्ड बाय 6. कधी होणार आहे, ज्यावेळेस आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 6ने रेड्यूस करणार आहोत त्यावेळेला डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स ग्रेटर असणार आहे. मग आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 6ने रेड्यूस करू. 6ने रेड्यूस केल्यानंतर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय होतील पहा, न्यूमरेटर काय होईल x - 6 आणि डिनॉमिनेटर काय होईल y - 6. लिहू आपण या ठिकाणी, इफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रेड्युस्ड बाय 6 देन इट बिकम्स, न्यूमरेटर काय होईल x - 6. न्यूमरेटर x आहे, मग xमधून आपण 6 रेड्यूस करू, मायनस करू, x - 6. आणि डिनॉमिनेटर काय होईल, डिनॉमिनेटर काय आहे y मधून 6 रेड्यूस करू म्हणजेच मायनस करू, y - 6. आता सेकंड कंडिशन काय आपली, डिनॉमिनेटर बिकम्स म्हणजेच डिनॉमिनेटर काय आहे पहा आपला y - 6. बिकम्स मीन्स y - 6 इक्वल 12 टाइम्स द न्यूमरेटर. 12 टाइम्स म्हणजे 12ने मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटरला. न्यूमरेटर काय मिळालं आपला x - 6. आता हे सॉल्व करू आपण. y - 6 इक्वल 12 इंटू x काय येईल, 12x मायनस 12 इंटू 6, 12 6 = 72. आता हा 12x या साईडला घेऊ आणि हा 6 आपण या साईडला घेऊ. आता 12xचं साईन काय आहे, काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच या ठिकाणी काय येईल -12x, हा +y आहे तसा राहील या ठिकाणी, +y इज इक्वल टू हा -72 आहे तसा राहील या ठिकाणी. हा 6 या साईडला घेऊ. 6चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल, +6. म्हणजेच काय येईल पहा, -12x + y इज इक्वल टू -72 + 6. किती येईल पहा, 72 - 6. या ठिकाणी मायनस साईन आहे, या ठिकाणी प्लस साईन आहे, म्हणजे त्यांची सबट्रॅक्शन करावी लागेल. 72 - 6 इथे येईल पहा 66. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे मायनस, म्हणजे काय -66. याला देऊ आपण इक्वेशन नंबर सेकंड. आता या ठिकाणी आपल्याला 2 इक्वेशन्स मिळालेली आहेत. ही 2 इक्वेशन्स आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व करू. आता इलिमिनेशन मेथडने सॉल्व करताना प्रथम काय करावं लागतं आपल्याला, कोणत्याही एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घ्यावा लागतो. आता या ठिकाणी y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट ऑलरेडी इक्वल आहे. या ठिकाणी y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे. या ठिकाणी y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे. म्हणजेच या ठिकाणी y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट ऑलरेडी इक्वल आहे. आता या दोन्ही टर्म्स आपण साइन चेक करू. आता या ठिकाणी साइन काय आहे प्लस, या ठिकाणी या टर्मचं साइन काय आहे प्लस. जर साइन सेम असतील तर काय करायची, सबट्रॅक्शन करायची. मग या दोन्ही इक्वेशन्सचे आपण सबट्रॅक्शन करू. लिहून घेऊ आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. फर्स्ट इक्वेशन लिहून घेऊ आपण, -2x + y इज इक्वल टू 4. -2x + y इज इक्वल टू 4. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण, -12x + y इज इक्वल टू -66. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 1, हे आहे इक्वेशन नंबर सेकंड. या दोन्ही इक्वेशन्सचे आपण सबट्रॅक्शन करू. आता सबट्रॅक्शन करताना हे जे खाली इक्वेशन आहे याची साईन चेंज होतील. या ठिकाणी साईन मायनस आहे, प्लस होईल. या ठिकाणी साईन प्लस आहे, मायनस होईल. या ठिकाणी साईन मायनस आहे, प्लस होईल. -2x + 12x किती येईल पहा, 12 - 2 10x. ग्रेटर नंबरचं साईन प्लस आहे म्हणजेच +10x. या ठिकाणी +y - y कॅन्सल होईल, इज इक्वल टू 4 + 66 किती येईल पहा 70. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, 10x इज इक्वल टू 70. 10x इज इक्वल टू 70. या ठिकाणी आता हा 10 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 10xला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 70 / 10. भाग घालू आपण, 10 × 1 = 10, 10 × 7 = 70.
एक्स इज इक्वल टू 7/1 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 7, म्हणजेच आपल्याला न्यूमरेटर किती मिळाला 7. आता ही एक्सची व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू. आता आपण ही एक्सची व्हॅल्यू या इक्वेशन 1 नंबरमध्ये पुट करू. इक्वेशन 1 काय आहे, -2x + y = 4. या ठिकाणी लिहून घेऊ आपण पुट x = 7 इन इक्वेशन 1. वी गेट इक्वेशन 1 काय आहे, -2x + y = 4. हे आहे इक्वेशन नंबर 1. याच्यामध्ये आपण एक्सची व्हॅल्यू 7 पुट करू. -2 इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे 7 + y = 4. -2 इंटू 7 काय येईल पहा, 7 × 2 = 14, -14 + y = 4. आता हा 14 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 14चा साईन मायनस आहे, या बाजूला गेल्यानंतर प्लस होईल. देअरफॉर y = हा 4 प्लस हा 14 इकडे घेऊ +14. देअरफॉर y = 14 + 4 + 14 किती येईल 18. आणि y आपण काय कन्सिडर केलेलं आहे डिनॉमिनेटर, म्हणजेच आपल्याला डिनॉमिनेटर काय मिळाला 18. द न्यूमरेटर x = 7. न्यूमरेटर x ची व्हॅल्यू किती मिळाली 7 आणि डिनॉमिनेटर y = 18. देअरफॉर द रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज 7/18. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. त्या प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.